ग? इतकं सगळं होऊन पण तुला लाज नाही वाटत? अजून अशा कुठल्या वेगळ्या भाषेत तुला सांगायचं की तुला मेहंदळींच्या घरात थारा नाहीये? आणि तुला काय वाटतं, तुझी ही नाटकं आम्हाला कळणार नाही? आणि जर मांजर डोळे बंद करून दूध पीत असेल तर याचा अर्थ असा नाही होत की तिला कोणी बघू शकत नाही. शट अप. आता तू काही बोलायचं नाहीस. मॅडम ऐका ना, ऐका ना, सोड ना मला, सोड. काय ऐकायचं तुझं? आणि ही सगळी नाटकं ना बंद करायची हं? आणि एक लक्षात ठेवायचं, तू मेहंदळींची कोणीच नाहीस. आता इथून सरळ निघून जायचं. यापुढे मला तुझं तोंडी बघायचं नाही, इडियट. सरू आजी, बबलू, बबलू. ती पीडा आता या घरातून बाहेर गेली आहे आणि तिच्यासोबत आलेलं तिचं दारिद्र्य, झुरळ, चिलटं, किडे, ते सगळं पण आजच्या आज बाहेर गेलं पाहिजे. कळलं? मला हे घर क्लीन हवंय. पेस्ट कंट्रोल करून घ्यायचं. पहिलं ना हिला कंट्रोल केला पाहिजे, मग बरोबर सगळं कंट्रोल होईल. हो 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 सारंग, मला माहितीये जे झालं ते शॉकिंग आहे वहिनी. तुम्हा सगळ्यांना माहिती होतं की या सगळ्या गोष्टी आईला नाही आवडत, तरी तुम्ही केल्या. आईच्या दुखऱ्या नसेवर हात ठेवलाय तुम्ही. आता काय करावं ना काहीच कळत नाहीये मला. मला माहितीये आमच्याकडून चूक झालीये, पण आता तू काय करायचं ठरवलंयस? सारंग, ती बिचारी किती वेळ असं घराबाहेर बसून राहणार आहे? मी जाणार तरी कुठे? बाहेर गेली तर तुला माहितीये ना तिच्या बाबांचं काय होईल ते. आणि आई तिला या घरात घेणार नाहीत. सारंग, ती कुठेतरी निघून गेली तर? मला खरंच खूप काळजी वाटते रे तिची. काळजी नको करू वहिनी, मी बघतो काय करायचं ते. थोडा विचार करू दे मला. काय हो, किती वेळ बघत बसणार त्या दागिन्यांकडे आता असंच? ह्या दागिन्यात आपली लेक किती सुंदर दिसली असती नाही? हिला जर का खरंच वाटत असेल की हिचे वडील काहीतरी चुकीचं बोलले मला, तर ती आत्ताच्या आत्ता जाऊन त्यांच्या कानाखाली मारेल, तरच मी हे मान्य करीन की ही मुलगी खरी आहे. हो ना. ए, तुलाही असंच वाटतं ना? तिने माझ्या कानाखाली मारायला वेळ होती. अहो, काहीतरीच काय बोलताय? नाही म्हणजे बघ ना, लग्नानंतर मी लेकीचा बाप म्हणून कोणतं कर्तव्य पार पाडू शकलो? साधा हा दागिना तिच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही. अशा बाबाच्या कानाखालीच मारायला हवी ना. म्हणायला अगदी 2-2 लेकी आहेत, पण नशिबात एकीचंही सुख नाहीये. मागच्या जन्मी काय पाप केलं असेल माझं मलाच कळत नाही. अहो, हे बघा. नाही काय आहे ना, त्या तिलोत्तमामुळे एकीनं स्वतःला आगीत लोटून दिलं आणि दुसरीला मी आगीत लोटलं. तर मी चूक केली का ग?
सावलीला त्या घरात नेऊ? नाही हो, नका असा विचार करू. मला वाटतं ह्या सगळ्या झालेल्या प्रकरणाचा ना तुम्ही जरा जास्त विचार करताय. हा, थोडं धीरानं घ्या, संयम ठेवा, सगळं छान होईल. तुमच्या लेकीच्या पाठीशी तिचा विठ्ठल खंबीरपणे उभा आहे. त्याच्या कृपेने तुमच्या लेकीचा संसार एक ना एक दिवस नक्की सुरळीत सुरू होईल. नका विचार करू. ज्या रंगापासून मी त्याला कायम लांब ठेवलं तो रंग बनून माझ्या मुलाच्या आयुष्यात तू का आलीयस? हे बघा, इथून दूर मारायचं थोडं, हा सगळीकडे मारायचं. सगळं झालं की घरात मारायचं आपल्याला. हा, टेस्ट कंट्रोल चांगलं झालं पाहिजे आणि खूप दूर सोडा. हे सोम, ये ना लोक बाहेर, ये लोक. बबलू, हा, ऐश्वर्या वहिनीने सांगितलं म्हणून लगेच पेस्ट कंट्रोलरना बोलवलंस तू? हे माझा प्लॅन आहे. सावली वहिनी बघ, आता मी खूप दूर करणार आणि सावली वहिनीला घरात घेऊन येणार, म्हणजे कोणाला कळणारच नाही. हो, चालू चालू, चला चला चला. बेस्ट आयडिया आहे. कुठे गेली सावली वहिनी? सावली वहिनी, माझ्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद झाले, कायमचे. आता साक्षात देव जरी आला ना तरी सुद्धा मी तुझा स्वीकार करणार नाही. सावली कुठे? अरे आम्ही पण तिला शोधतो. म्हणजे अरे म्हणजे ती इथे नाहीये. तो कुठे गेली? मी निघतो. ए थांब थांब थांब. तू काय निघतोय? अरे आम्ही इथे थांबलोय. तू गेलास तर आम्ही काय करायचं? अरे शोधा तिला. अरे पण तिला शोधलं तरी तरी काय? तिला घरी कसं आणणार होता आपण? बघ, त्या सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत, आधी शोधूया तिला. चल. अरे पण कसा शोधणार आहेस तू? आणि असा काय चमत्कार करणार आहेस की मॉम तिला घरात येऊ देईल? बघ, ते सगळं काही मला माहिती नाही. मला एवढं माहिती आहे की सावली माझी जबाबदारी आहे. तिला असं एकटीला नाही जाऊ देऊ शकत. चला. ए पोरी, इकडे इकडे. कुठे निघाली? कुठे नाही साहेब, इथेच जवळ. वा, काय करते तू?
शाळेत वेळेत जाते की नाही? हो रात्री शाळेत शिकते. अरे वा. आणि हा आयटम कोण? साहेब आयटम नका मानू, भाव येतो माझा. भावाला बोलल्याबरोबर बहीण भडकली बघा. ओ सॉरी हा, सॉरी सॉरी. पण कसा रेअर सीन आहे ना एकदम. एक लक्षात ठेव, कधीही कसलीही गरज पडली डायरेक्ट आपल्या चौकीला यायचं. हा, आपलं नाव लक्षात ठेवायचं, देवा. काय नाव? देवा. वा, जाता. ए आलो साहेब सोडून ना. हा, ए पोरी कडन चाल कडन चाल. साहेब एक विचारू का? नाही. हा? कोरपडे काय म्हणलो होतो मी? असं तुम्ही दिवसभर काय काय म्हणतच असता हो, पण आता कशाबद्दल बोलताय? काय ठरलं होतं आपलं? काय? नो साहेब नो सर, ओनली बॉस. काय म्हणायचं? बॉस. हा, आता विचारा. काय ते? काहीतरी विचारत होतात ना. अरे हा ते होय. हा. बॉस तुमचा काय मेंटली प्रॉब्लेम आहे का हो? हा? म्हणजे आपलं सहज विचारलं हो. म्हणजे ते एकाच बॉडी मध्ये असतात ना, दोन दोन पर्सनॅलिटी काय म्हणतात ते तसं. असं वाटतं तुला? नाही म्हणजे वाटतं म्हणजे तुम्ही कसे वेगवेगळ्या सिच्युएशनला वेगवेगळे रिॲक्ट होतात ना, म्हणून म्हणजे लोक म्हणतात तशी. घोरपडे साहेब चिल मार रे. ये देवा का स्टाईल आहे. लोकांना काही वाटू दे, आपल्याला फरक नाही पडत. घोरपडे बघितली बहीण भाऊ, कधी कधी वाटतं ना आपल्याला पण अशीच एक बहीण हवी होती. रक्षाबंधनला एकदम स्पेशल गिफ्ट दिलं असतं तिला. बॉस ऑन ड्युटी इमोशनल ना? हो. अजिबात नाही. ना ना ना. ओके 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 घोरपडे, कामाला लागा. आजचं टार्गेट कंप्लीट झालंच पाहिजे. चलो बॉस. हम्म. ए काय रे, काय झालं तुझं? हा? हॅलो. ओके, इधरच खडा आहे मैं. जगात यायचं की नाही ते तो ठरवतो, पण देवा ज्या रस्त्यावर उभा आहे त्या रस्त्यावरून कोण पलीकडे जाणार हे फक्त देवा ठरवतो. ओनली देवा. अपना उसूल मतलब उसूल. तत्वांचा एकदम पक्का आहे मी. जो आपल्या तत्वात बसेल तोच ही बॉर्डर क्रॉस करेल. बाकीच्यांचा गेम ओव्हर. समजा? चल रख फोन. समोर देवा दिसतोय. होय की रे? काही झालं तरी आज आपला हा टेम्पो काय जाऊ देणार नाही. या आधी याने विक्रांतचं लई नुकसान केलंय. पण आज माल वाचवायचा नाही, आज या देवालाच संपवायचा आहे. ह्यांना बघितलं का कुठे? नाही. येता जाता बघितलं असेल. नाही येता जाताच नाही. सावली वहिनी सापडली का? नाही ना, मी मगासपासून फोन करतो तिला, फोनच उचलत नाही. दादा सावली वहिनीचा फोन घरी आहे. घरीच आहे? मग शोधा तिला. मला नाही वाटत सावली वहिनी सापडेल. अरे तिच्याजवळ कोण पण नाहीये. आता माझ्या नजरेत एकच माणूस आहे जो सावली वहिनीला शोधायला आकाश पाताळ एक करू शकतो. त्याच्या पुढे काय? त्याच्या पुढे काय? सावली वहिनी सापडली, तिला तमाम मिळालं, त्या घरात घेतील. सो त्यासाठी ना दोन्ही एकत्र सोल्युशन शोधावं लागतील.
मग आता एकच मार्ग आहे. कोणता? बबलू, कधी कधी एखाद्या चांगल्या कामासाठी सुद्धा वाईटाची मदत घ्यावी लागते. समजेल असं काहीतरी बोल ना. फॉर्म्युला नंबर 132, काट्याने काढू काटा. हॅलो, पुढे मॅच बघितली की नाही? बघितली ना बॉस. काय पपलू टार्गेट पण चेज नाही करता आला. या हिशोबात पैसे फुकट गेले माझे. पुढे सॉरी सर, याच्या पुढे नाही कळणार. वैसा नहीं रे, अपना टारगेट टारगेट कंप्लीट होने से पहले कोई इधर से जाना नहीं मांगता, समझा? ओके बॉस. चलो काम पे लगो. चला शेळके. नक्की कोणाला बोलवलंयस? हा, मी असताना दुसरा माणूस कोण आहे जो सावलीवरला शोधू शकेल? सांग ना, मला सांगायचं ना. जगन्नाथ. कसं आहेस बबलू? तुम्ही स्वतःहून मला बोलवलं म्हणजे काहीतरी महत्वाचं काम आहे ना. बोला. मी नाही बोलवले, यांनी बोलवलं. ते सावली वहिनीला घराबाहेर काढलं. काय? सावलीला घराबाहेर काढलंय? कुणी? का? हे एक मिनिट, मला सांग, सावली आत्ता कुठे? पुढे सर. टेम्पोत जो कोणी बसलाय आत टाका त्यांना. यस सर. मॅडम, तुम्हाला काही लागलं नाही ना? नाही, मी ठीक आहे, पण तुम्ही ठीक नाही आहात. लक्ष कुठे होतं तुमचं? म्हणजे तुम्ही पोलीस आहात ना, तुमची नजर चौपेर असायला पाहिजे ना. मागून एवढा मोठा टेम्पो येतोय तरी तुमचं लक्ष नव्हतं. काय तुम्हाला काय झालं तर आमच्यासारखे सामान्य माणसांनी काय करायचं? हो मैडम, थोड़ा सांस भी लो बीच में, सेहत के लिए अच्छा होता है. आपको पता नहीं आपने क्या किया है. आज तुम्ही या देवाचा जीव वाचवला. जो सगळ्या जगाचा जीव वाचवतो त्या देवाचा जीव आज तुम्ही वाचवला. तुम्ही फक्त माझ्यावरच नाही, अख्ख्या जगावर एहसान केले तुम्हाला वाचवून. मॅडम, आजपासून तू बहीण आपली. बोले तो सिस्टर. काय आजवर असं हक्काने कधीच कोणी चिडलं नव्हतं आपल्यावर. साधे डोळे वर करायची हिंमत नाही कोणाची, पण तू डायरेक्ट फायरिंग. हा सर. वा सिस्टर, मानलं तुला. सर सर, हा, विक्रांत शेठचा टेम्पो होता. विक्रांत शेठ. देन वाय टू वेट? डोंट बी सो लेट. ए सिस्टर, आय एम कमिंग. पुन्हा नक्की होईल आपली भेट. घोरपडे, फॉलो मी. खूप वेळ झाला मला निघून. सारंग सर माझी काळजी करत असतील का? कदाचित ते माझ्यावर चिडले असतील. मी कोणाला काही बोललं नाही, कसली कल्पनाही दिली नाही. विठ्ठला, चुकलंच माझं.